महाराष्ट्राच्या राजकारणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं नाव राजकीय समीकरण बदलण्यासाठी अनेकदा ओळखलं जातं। त्यामुळे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील प्रत्येक भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष जाणं स्वाभाविकच आहे। याच दरम्यान शरद पवार गटाच्या सर्व 8ही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। त्या भेटीत नेमकं काय घडलं याची सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काय चर्चा सुरू आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रज्ञा पवार, तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात। नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर अवघ्या 20 दिवसात शरद पवार गटाच्या नेत्यांनी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली। विशेष म्हणजे काही आठवड्यांपूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची मोदींसोबत झालेली भेट, त्यानंतर शरद पवार गटाच्या 8ही खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेणं आणि त्याच वेळी शरद पवार गटाच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चा, यामुळे काहीतरी शिजत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। सुमारे 15 ते 20 मिनिटं चाललेल्या या बैठकीत राजकीय भाष्य टाळून महाराष्ट्रातील प्रलंबित विकास कामे, शेतकरी प्रश्न आणि मतदारसंघातील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली असल्याची माहिती खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिली। तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत मागणी केली। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि फुले पगडी देऊन पंतप्रधान यांचा सन्मान केला, असंही मोदींच्या भेटीनंतर अमोल कोल्हे यांनी सांगितलं। मात्र राजकारणात भेटीचा अधिकृत अजेंडा आणि त्यातून निर्माण होणारा राजकीय संदेश या दोन वेगळ्या गोष्टी असतात। पवारांची शैली पाहता केंद्रातील सत्ताधाऱ्यांशी संवादाचे दरवाजे बंद न ठेवणे ही त्यांच्या राजकारणाची जुनी पद्धत राहिली आहे। शेतकरी, केंद्र आणि राज्य संबंध किंवा महाराष्ट्राच्या प्रश्नांवर थेट पंतप्रधानांशी चर्चा करण्याचा फायदा राज्याच्या राजकारणातही होऊ शकतो। पण दुसरी बाजूही महत्वाची आहे। शरद पवारांचा पक्ष सध्या इंडिया आघाडीचा भाग आहे। अशा परिस्थितीत पवार कुटुंबातील नेत्यांच्या मोदींसोबतच्या वाढत्या संपर्कामुळे काँग्रेससह मित्रपक्षांमध्येही प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे। मात्र यावर मित्रपक्षांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। याच पार्श्वभूमीवर डिलिमिटेशनचा मुद्दाही महत्वाचा ठरतोय। आगामी मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित संभाव्य घटना दुरुस्तीबाबत केंद्राला संसदेत व्यापक पाठिंबा आवश्यक ठरू शकतो। त्यामुळेच या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्यात। राजकीय समीकरणांची पूर्वतयारी आहे का, असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जातोय। सर्वात आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत पडलेली फूट आणि आता अलीकडेच ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिंदे गटात केलेली एंट्री, या घटना पाहता शरद पवारांच्या खासदारांनी घेतलेली मोदींची भेट महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आहे की भविष्यातील राजकीय समीकरणांच्या पूर्वतयारीसाठी, याचं उत्तर आज स्पष्टपणे कोणाकडेच नाहीये। पण एक गोष्ट मात्र निश्चित, पवारांची राजकारणातील सर्वात मोठी ताकद म्हणजे कोणाशी संवाद ठेवायचा आणि कोणता पर्याय कधी निवडायचा यावर असलेलं नियंत्रण। त्यामुळे आता मोदींच्या भेटीनंतर पवारांची तुतारी कोणत्या दिशेने वाजणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। या भेटीविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या डिजिटल पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।